व्हायरल होणं आजकाल खूप सोपं आहे. कुणीही व्हायरल होऊ शकतं आणि लोक व्हायरल होत आहेत. काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यावरती मला एक कमेंट आली आहे आणि ती कमेंट इथे मी स्क्रीनवरती हायलाइट पण करतेय की त्यांचं असं म्हणणं आहे की छान कॅमेरा असायची गरज नाही, व्हिडिओ व्हायरल व्हायचा असेल तर तो कसाही होतो. टॅलेंटेड आणि छान कॉन्टेंट असेल तर त्याच्यासाठी कॅमेरा अँगल, कॅमेरा किंवा कुठल्या गोष्टीची गरज नसते. आता त्यांचा जो मुद्दा होता की छान असेल कॉन्टेंट तर तो व्हायरल होतो, यावर मीही सहमत आहे की छान कॉन्टेंट असेल तो व्हायरल होतो, पण तो छान कॉन्टेंट हा छान पद्धतीने मांडला तर तो व्हायरल होतो ना. बरं, व्हायरल होणं आणि कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जर्नी जगणं किंवा ती पुढे घेऊन जाणं यामध्ये खूप फरक आहे. यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी तुम्हाला आज प्रश्न विचारते की तुम्हाला व्हायरल व्हायचंय का तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून स्वतःची समाजात एक इमेज क्रिएट करायची? दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की ह्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळेल किंवा फरक तरी समजून घेण्यास मदत होईल. व्हायरल होणं आजकाल खूप सोपं आहे. कुणीही व्हायरल होऊ शकतं आणि लोक व्हायरल होत आहेत. लोकांची भांडणं लोक शूट करून टाकतात, तो कॉन्टेंट व्हायरल होतोय. शिवीगाळ करणारं, छोटे कपडे घालून अश्लील चाळे करणारं किंवा असले काहीही प्रकार तुम्ही टाका तर ते व्हायरल होतात. बरं, हे व्हायरल झाली, एखादी रील व्हायरल झाली तर पुढं काय, त्याचं फ्युचर काय आहे? रिस्पेक्टफुली किंवा कोणी येऊन तुमच्या बरोबर ती ओळख काढली आहे, कोणी तुमच्या बरोबर येऊन फोटो काढलाय, कोणी तुमचा कॉन्टेंट आम्हाला खूप आवडतो, हे जे आहे ना याला इमेज क्रिएट करणं म्हणतात. छान जर कॉन्टेंट, चांगल्या पद्धतीचं कॉन्टेंट, तुमच्याकडे एखादं स्किल आहे किंवा खूप छान माहिती आहे, तुम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्याच्यातनं जर लोकांना ते आवडायला लागलं तर तुमची एक इमेज बिल्डिंग चालू होते. लोक तुम्हाला ओळखायला लागतात, त्याच्यावरती तुमचे फॉलोअर्स गेन होतात, तुम्हाला छान व्ह्यूज मिळायला लागतात आणि जेव्हा कधी तुम्ही मार्केटमध्ये बाहेर जाता तेव्हा त्याच छान नजरेने तुमच्याकडे बघितलं जातं की यार यांचे व्हिडिओ खूप छान असतात, आम्हाला बघायला छान वाटतं, आम्हाला याच्यातनं काहीतरी माहिती शिकायला मिळते. मी जी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी तुमच्यासोबत शेअर करते ना ती या पद्धतीची शेअर करते. व्हायरल होणं आजकाल कुणासाठीही सोपं आहे, पण चांगल्या पद्धतीनं व्हायरल होणं, चांगल्या पद्धतीनं स्वतःला समाजासमोर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. बरं, याच्यातनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला काही ब्रँड्स अप्रोच करतील, ज्याच्यातनं तुम्हाला अर्निंग स्टार्ट होईल किंवा तुम्हाला नवीन नवीन संधी काहीतरी मिळतील. मी याविषयी, या पद्धतीचं ज्यांना कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे, मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतेय आणि त्यांच्यासाठी टिप्स अँड ट्रिक्स सांगतेय. मी पण तशाच जर्नीमध्ये आहे, मला पण तसंच काहीतरी करायचंय, मी पण शिकतेय. मला असं वाटतं माझ्यासोबत तुम्हीही शिकावं, म्हणून माझा हा जीवाचा आटापिटा आणि मी हे सगळं करत असते. तुम्हाला बऱ्याच लोकांना हे आवडत नसावं किंवा टेक्निक नाही वापरायचं आहे, कसेही व्हिडिओ बनवले तर ते व्हायरल होतातच की मग ज्यांना त्या पद्धतीनं व्हायरल व्हायचंय त्यांनी त्या पद्धतीनं व्हायरल व्हावं, त्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. तुम्ही ठरवायचं की तुम्हाला व्हायरल व्हायचंय का तुम्हाला ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून समाजासमोर तुमची एक इमेज बिल्डअप करायची आहे. सो अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नी मधल्या आपण अजून पुढेही बघणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून विथ मी आणि मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.